नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 त्यातला टॉपिक आहे सेट मधला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सुरू करणार आहे। त्यातला पहिला प्रश्न, सेट दिलेले आहेत आपल्याला काही सेट ए बी सी डी आणि त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स। हे स्टेटमेंट दिलेले आहेत, हे यापैकी कोणते सत्य आहे आणि कोणते असत्य आहे हे आपल्याला ओळखायचे। त्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट जे आहेत हे सबसेट रिलेशन आहे, सबसेट रिलेशन वर आधारित आहे। आपल्याला माहिती आहे की सबसेट काय आहे, सी इज सबसेट ऑफ बी। हे विधान जे आहे ते आपण काय करू, आधी पडताळून बघूया। आता सेट सी आहे आणि सेट बी आहे। सी सबसेट ऑफ बी याचा अर्थ असा होतो की सेट सी मधले सगळे एलिमेंट, ऑल एलिमेंट्स इन सेट सी आर प्रेझेंट इन सेट बी। ह्या सी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये असले पाहिजे। जर असतील तर हे स्टेटमेंट ट्रू, नसतील तर फॉल्स। लेट्स चेक। हे बघा, इथे हा बी आहे, सेट बी मध्ये हा एलिमेंट बी कुठे दिसत नाहीये। इथे डी आहे, इथे डी आहे दोन्ही ठिकाणी, बट बी नाहीये। याचा अर्थ काय की हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे सी सबसेट ऑफ बी हे फॉल्स आहे। दिस स्टेटमेंट इज फॉल्स। अगेन ए सबसेट ऑफ डी। लेट अस चेक। ए आणि डी हे दोन सेट आहेत। ए सेट मधले सगळे एलिमेंट डी सेट मध्ये असायला पाहिजे। इथे डी काय आहे, सुपर सेट आहे आणि ए सबसेट आहे, म्हणजेच ए मधले सगळे एलिमेंट डी या सेट मध्ये असायला पाहिजे। ऑल एलिमेंट्स इन ए मस्ट बी प्रेझेंट इन डी। पण इथे आपल्याला दिसतंय की ए मध्ये 5 एलिमेंट दिसतात, इथे 2 दिसतात। याचा अर्थ काय की ए हा डी चा सबसेट असू शकत नाही। हे बघा, ए आहे इथे डी मध्ये, ई आहे, ई आहे, परंतु हे बीसीडी नाहीयेत। त्यामुळे डी ए सबसेट ऑफ डी, दिस स्टेटमेंट इज फॉल्स। थर्ड वन, डी इज सबसेट ऑफ बी। हे आपण वाचतो कसं, डी इज सबसेट ऑफ बी। म्हणजे काय की डी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सगळे कुठे असले पाहिजे, बी मध्ये असले पाहिजे। आता डी मध्ये 2 एलिमेंट आहे ए, इथे बी या सेट मध्ये मला कुठे ए दिसत नाहीये। याचा अर्थ काय की हा बी आणि डी यांच्यामध्ये सबसेट रिलेशन असू शकत नाही। डी सबसेट ऑफ बी, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स। अगेन डी सबसेट ऑफ ए। डी आणि ए हे दोन सेट बघायचे। आता बघा, डी मधले एलिमेंट, डी मध्ये ए आहे तो इथे आहे, ई आहे तो पण इथे आहे। याचा अर्थ डी सबसेट ऑफ ए हे जे स्टेटमेंट आहे हे काय आहे, ट्रू। अगेन बी सबसेट ऑफ ए। बी मध्ये जे सगळे एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये आहेत की नाही हे आपण बघूया। हे बघा, सी आहे, हा इथे सी दिसतोय, त्यानंतर डी दिसतोय, ई दिसतोय, पण एफ नाहीये। म्हणजे बी मधला जो एलिमेंट आहे एफ तो ए मध्ये नाहीये। याचा अर्थ बी हा ए चा सबसेट असू शकत नाही। बी इज नॉट सबसेट ऑफ ए, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, फॉल्स। अगेन सेट सी। सी इज सबसेट ऑफ ए। हा सेट सी आहे आणि हा सेट ए आहे। इथे सेट सी मध्ये आहे हा बी। हे बघा, बी आहे इथे, आपण त्याच्या खाली डबल अंडरलाईन करू। आणि इथे आहे डी, हा डी आहे इथे। म्हणजे सी मध्ये जे काही सगळे एलिमेंट्स आहेत ते ए सेट मध्ये आहेत, म्हणजे सी इज सबसेट ऑफ ए हे स्टेटमेंट आहे ट्रू। Now question number 2. Take a set of natural numbers from 1 to 20 as universal set and show set x and set y using Venn diagram. Set U, universal set, it contains element 1, natural number from 1 to 20. हा युनिव्हर्सल सेट आपण इथे लिहून घेतलेला आहे।
आता x हा सेट आपल्याला असा दिलेला आहे, x इज सेट ऑफ एलिमेंट x such that x belongs to n, that is x is natural number and 7 is less than x is less than 15. So हा सेट आपण लिस्ट मेथडने जर लिहिला तर मला असे एलिमेंट्स मिळतील त्याच्यामध्ये 8, कारण हा एलिमेंट काय आहे 7 पेक्षा मोठा आहे म्हणून 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14, 15 पेक्षा लहान, लेस दॅन 15. So 15 is not included in the set x. Now we have to represent this set x by using Venn diagram. We use geometrical figures like circle, oval shape to denote set, and we use rectangle to denote universal set. मग आता काय करायचं, सोपं आहे, वेन डायग्राम ने दाखवायचंय तर आपण काय करणार, इथे एक रेक्टँगल काढणार आणि त्या रेक्टँगल मध्ये हा एक सर्कल किंवा ओव्हल शेप काढायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला सेट एक्स दाखवायचा आहे. वेन डायग्राम इज व्हेरी सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. जेव्हा आपण लिस्ट मेथडने एखादा सेट लिहिलेला असतो तो फक्त एका क्लोज जिओमेट्रिकल फिगर मध्ये दाखवला की त्याला आपण म्हणणार वेन डायग्राम. ठीक आहे, हा झालेला आपला सेट, युनिव्हर्सल सेट. त्यामध्ये आपले एलिमेंट असणार आहेत 1 ते 20, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, then 15, 16, 17, 18, 19 and 20. Out of these 8 to 14, 8 ते 14 हे जे एलिमेंट आहे हा असेल आपला सेट एक्स. मग तुम्ही काय करा, एक वेगळा त्याला जिओमेट्रिकल असा शेप द्या, हा असेल सेट एक्स and this is universal set U. So in this way we can denote universal set. Now for set y we can write this set y by using list method like this. Y is set of element y such that y belongs to capital N and y is prime number from 1 to 20. 1 ते 20 या दरम्यान येणारी मूळ संख्या आहे. We know what is prime number. They are 2. What are prime number? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are prime number between 1 to 20. So we have to denote these prime numbers by using Venn diagram. आता इथे आपल्याला युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी पुन्हा काय करणार आहे, आपण रेक्टँगल काढणार आहे. या रेक्टँगल मध्ये एक दुसरा जिओमेट्रिकल शेप आपण दाखवूया, सर्कल किंवा ओव्हल शेप आपण वापरू की ज्याच्यामध्ये आपण आपला सेट वाय दाखवणार आहोत. ठीक आहे, आता इथे आपल्याला एलिमेंट्स लिहायचे आहेत. हा असेल आपला सेट वाय. एलिमेंट्स लिहिताना जो एलिमेंट फक्त युनिव्हर्सल सेट मध्ये आहे ते इथे रेक्टँगल मध्ये लिहिणार, म्हणजे 1. त्यानंतर इथे आला 2, 3, 4 नाहीये वाय सेट मध्ये म्हणून 4 बाहेर घेतला. त्यानंतर इथे आहे 5, 6 वाय सेट मध्ये नाही म्हणून 6. त्यानंतर 7 इकडे, 8, 9, 10, 11 प्राईम नंबर आहे म्हणून इकडे लिहिणार. त्यानंतर 12, 13 इकडे, 14, 15, 16, 17 प्राईम नंबर आहे म्हणून वाय या सेट मध्ये. त्यानंतर 18, 19 अगेन इट इज प्राईम नंबर, 19 इज प्राईम नंबर, सो इट इज रिटन इन सेट वाय and 20. This is universal set U and this is Y. So in this way we have written these two sets by using Venn diagrams.